साहेब जर्मनीत आहेत, आटपाडीचे नगराध्यक्ष युटी सर आहेत, उमाजी चव्हाण आहेत, दादा आहेत, कोटेनार आहेत, आणि आपले दोन्ही उमेदवार आहेत. आणि असंख्य संख्येने तुम्ही इथं आलेला सर्व आमचे सहकारी मित्र, भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, जीवाभावाचे सहकारी, पहिल्यांदा मी तुमचं साऱ्यांचं मनापासून हृदयातून आभार व्यक्त करतो. तुम्ही या कार्यक्रमाला सर्वजण ताकदीनं इथं हजर झाला आणि आपल्या उमेदवाराला तुम्ही पाठिंबा दिला. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण ही निवडणूक ताकदीनं लढवतोय. बापूसाहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये आपल्याला मोलाचं मार्गदर्शन केलं. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता काय करतो हे तुम्ही आटपाडी नगर पंचायतमध्ये दाखवून दिलेलं आहे. या तालुक्यामध्ये जिल्हा परिषदच्या 4 सीटा आपण लढवतोय आणि पंचायत समितीच्या 8 सीटा आपण इथं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लढवतोय. मी तुम्हाला सर्वांना आव्हान करतो, 12च्या 12 सीटा आपण भारतीय जनता पार्टीच्या ताब्यामध्ये द्यायचे आहे आणि तुम्ही देचाला ही मला खात्री आहे. या राज्यामध्ये बघितलं, देवाभाऊच्या माध्यमातून जे काम होतंय ते काम आपण बघताय आटपाडी तालुक्यामध्ये केव्हाही झालं नाही आणि भविष्यातही होईल अशी मला खात्री नाही. देवाभाऊ काम करू शकतात आणि देवाभाऊच्या माध्यमातून आपण बघताय या आटपाडी तालुक्यासाठी, रस्त्यासाठी, बाकीच्या सोयीसुविधासाठी एवढा निधी मिळालेला आहे, तेवढा निधी केव्हाही मिळालेला नाही हे तुम्हाला मी आवर्जून सांगतोय. जिल्हा परिषद मध्ये आम्ही काम केलं, भारतीय जनता पार्टीने आम्हाला निवडून दिलं आणि जिल्ह्यामध्ये आम्ही काम करत असताना सभापती पद म्हणून मला समाज कल्याण मधून काम करायची संधी मिळाली आणि या संधीचं सोनं करायचं तुमच्या साक्षीनं मला जी काम करण्याची संधी मिळाली. आणि या तालुक्यामध्ये कुठलीही ग्रामपंचायत अशी नाही तिथं ब्रह्मानंद पडळकरांचा निधी नाही, तिथं गोपीचंद पडळकर साहेबांचा निधी नाही, तिथं चंद्रकांत दादाच्या माध्यमातून डीपीडीसी मधून निधी पडला नाही, असं एकही गाव नाही तिथं आपला निधी पडला नाही. आता तुम्ही सारी बघताय, नगरपंचायतमध्ये नेत्यांनीतल्या भाषण केलं की सौरभ भैया त्यावेळी उभा राहिले होते दाखल्यावर, त्यावेळी त्यांनी टीका केली की आम्ही काही करणार नाही, पण गड्यानं आपला पोरगा तिथं उभा केला, दुसरीकडे काही केलं नाही, घरातच संधी दिली. पण मी इथं सांगतोय ओबीसी आता जागा झालाय का नाही तुम्ही? अरे आवाज मोठा येऊ द्या, जागा झालाय का नाही? हात वर करून सांगूया आपण जागा झालोय म्हणून. बघा इकडं सर्व सांगतील आम्ही जागा झालोय. त्यामुळं या दिगंची गटामध्ये ताकदीनं आपण ही निवडणूक लढतोय, ताकदीनं लढतोय आणि काळजी करू नका. आता ही तर पहिली सभा आहे, या सभेला तुम्ही एवढं ताकदीनं आलाय. बापूसाहेबांनी भाषण केलंय, आमदार साहेब येणार होतं पण त्यांच्या सभा चालले. आता आम्ही ते कार्यकर्ता म्हणून इथं आलोय. मी तुम्हाला विनंती करतोय, या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, इथं चंद्रकांतांच्या माध्यमातून, देवाभाऊच्या माध्यमातून या गावातला, गावगाड्यातला विकास करायचा आहे आणि त्यामुळे तुम्ही या आपल्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला निवडून द्यायचं आहे. वार फार चांगला आहे, नुसतं आटपाडीमध्येच नाही, जतमध्ये पण तेच आहे, कवटेमगावमध्ये पण कमळच आहे, मिरजमध्ये पण कमळ बोलतोय. जिथं जिथं तुम्ही फोन करा, या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा बोलबाला आहे आणि आपल्या तालुक्यामधनं तुम्हाला मी सांगतो, भारतीय जनता पार्टीला तुम्ही ताकदीनं मतदान करायचं. मतदान का करायचं आहे हे तुम्हाला बापूसाहेबांनी सांगितलंय. या तालुक्याचा विकास करायचा आहे, या तालुक्याला कुठेतरी आपल्याला पुढे न्यायचं आहे, या तालुक्याला जिल्ह्यामध्ये 1 नंबरचा तालुका करायचा आहे आणि या तालुक्याला महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचा तालुका करायची जबाबदारी तुमची आमची आहे. आणि त्यामुळं तुम्ही कायम ताकदीनं पुढे बाहेर पडलं पाहिजे. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कसा असावा, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याने काय करावं, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कायम कामात असला पाहिजे. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता
कायम समाजकारण केलं पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यानं कायम राजकारण केलं पाहिजे हे मी तुम्हाला सांगायला आलोय. आपल्याला राजकारणामध्ये जायचंय, आपल्याला तालुक्याची दिशा बदलायची आहे. लोक भांडणं येतात आणि आपलं मतं घेतात आणि आपल्यावर राजकारणाची भाषा करते. आम्ही विकास केला, यांचा विकास हुडकाय पाहिजे. आपण या भारतीय जनता पार्टीचं ज्यावेळी पहिल्यांदा देवाभाऊ निधी आमदार मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले, त्यावेळी टेंबू योजनेला पहिला निधी देणारा आमदार मुख्यमंत्री म्हणून देवाभाऊचं नाव येते. हे तुम्ही साऱ्या लक्षात घेतलं पाहिजे. दिगंजी शहरासाठी विकासाची जी भाषा लोक करते, दिगंजी शहरासाठी आपा विधान परिषदेचे आमदार असताना सुद्धा पडळकर साहेबांनी 1,10,00,000 निधी या शहरासाठी दिलाय. हे तुम्ही लक्षात घ्या. हे शहर ओबीसीचं शहर आहे. या शहरामध्ये शिवाजी महाराजांनी जसं राजकारभार केला, शिवाजी महाराजांनी जसं राजकारण केलं, शिवाजी महाराजांशी स्वराज्याचं तोरण बांधलं, त्या पद्धतीने इथं राजकारण होते. साऱ्यांना सोबत घेऊन जाणारं नेतृत्व तापल्यात आहे. मग आता आपापल्या पार्टीमध्ये आले. आपण लय वेळा मी विनंती करतो, आपा तुम्ही लवकर या, लवकर या. आपाने योग्य वेळी उडी मार, योग्य वेळी आपा आले. आणि आपा तुमचं मी भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून हृदयातून स्वागत करतो. तुम्ही एक चांगला निर्णय घेतला. काय तर आमचे काल मित्र म्हणले आप्पा 15 लाखासाठी आमच्या पार्टीमध्ये. अरे अमोल दादा, आप्पा 15 साठी नाही आले, 15 कोटी या मतदारसंघामध्ये आणायसाठी आप्पाने आमच्या पार्टीमध्ये प्रवेश केला. लोकांना वाटतंय काहीतरी पैसा आहे, काय नाही आमच्याकडे पैसा बिसा काय नाही, आम्ही पैसे देणारी माणसं नाही. आमची आजपर्यंतची निवडणूक पडळकर साहेबांची निवडणूक तुम्ही जर बघितलं, या जनतेनं स्वतः पैसे देऊन उभा केलेले होते. लोकांनी पैसे दिले, लोकांनी गाडीला डिझेल दिलं, लोकांनी साहेबांना कपडे सुद्धा पुरवले. आणि हे हा नेता तयार झालाय. हा नेता काही सजासजी तयार झाला नाही. यासाठी आडपाडी जनतेनं अहोरात्र प्रेम केलंय, अहोरात्र कष्ट केले. आणि या कष्टाची चीज म्हणून आज आपण जतचे आमदार बघताय पडळकर साहेब झाले. त्यामध्ये तुमचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे. जत माय बाप जनतेने आपल्याला निवडून दिलं, पण हिरा घडवताना इथं तुम्ही आटपाडी तालुक्याच्या जनतेनं तो हिरा घडवला. त्यामुळे ते आता जतला आमदार झाले. त्यांची जबाबदारी आहे, पडळकर साहेबांची जबाबदारी आहे की जत मध्ये तुम्ही जेवढा विकास करताला त्याच्यापेक्षा सुद्धा जास्तीचा विकास माझ्या तालुक्यामध्ये तुम्ही केला पाहिजे. आणि तुम्ही 100% तो विकास करताला हे सांगायला मला कसलंही भीती वाटत नाही. आता बघता काल पुजारवाडीमध्ये मीटिंग झाली. पुजारवाडी मधल्या कार्यकर्त्यांना दमदाटी केली. घरातलं गडी येणार आहे का तुम्हाला वाचवायला, अमुक होणार आहे का तमुक होणार आहे. अरे गोपीचंदचा कार्यकर्ता तुम्हाला तिथं नडणार आहे, मला याची गरजच नाही. पुजारवाडीमध्ये आमचे कार्यकर्ते नडायला लागले. पुजारवाडी गावामध्ये जर आपल्याला मतदान होत असेल, दिगंची गावामध्ये जर आपल्याला मतदान होत असेल, राजेवाडी गावामध्ये जर आपल्याला मतदान चांगल्या पद्धतीने होत असेल, लिंगावरामध्ये जर मतदान होत असेल, इथं उंबरगावमध्ये जर आपल्याला मतदान होत असेल, पुजारवाडीमध्ये जर मतदान होत असेल, तुम्ही काळजी करू नका. या मतदारसंघामधल्या प्रत्येक गावामध्ये या तुमच्या जिल्हा परिषद सदस्याला आणि पंचायत समिती सदस्याला ताकदीनं मतदान होणार आहे. तुम्ही काळजी करू नका आणि तुम्ही गाफील राहू नका. गडी फार पावसाळ्यात गड्यांना काय कळेना, नगरपालिकेची सत्ता गेली, आता त्यांच्या झोपा उडाल्या. त्या गडी वरच्या गाड्याला तर बोलवतच नव्हतो, मी या तालुक्याचा मालक, तुम्ही खाली यायचं नाही. आता पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा गडी बोलवलं झालाय, वरच्या गाड्यात दम दिलाय. तू आता बोलशील तर बघ. पण तुम्हाला मी सांगतो, तुम्ही काळजी करू नका. बापूसाहेबांच्या माध्यमातून आणि पडळकर साहेबांच्या माध्यमातून या तालुक्याचा काय पलट करण्यासाठी आज आप्पासारखी लोक आपल्या सोबत आहेत. हे तुम्ही लक्षात घ्या. आपण काही सदस्य आले नाहीत, आपण काय त्यांचं राजकारण सुद्धा आपली वाटत नव्हतं का, पण आपण एका शब्दात सांगितलं की आपल्याला जर विकास करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही. म्हणून आप्पासारखी लोक आपल्या सोबत आले. बंडू कातोरी सारखा बघताय तुम्ही, जीवाभावाचा जमता नेता होता. सेनेमध्ये 11 वर्ष ते पुढारपण करत होते, पण विकासाच्या विषयावर ते सुद्धा आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये आले. राजू जानकर सुद्धा बघताय तुम्ही,
कितीच वर्ष आपल्या बरोबर संघर्ष केला. माझ्या भावाच्या खात्यावर बंदूक ठेवून माझ्या वार करताकडे. अरे आज माझा भाव कुठं आहे? माझ्यापाशी आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. लोकांना वाटतंय पडळकर साहेबांच्या गटामध्ये, पडळकर साहेबांच्या कार्यकर्त्यामध्ये, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यामध्ये भांडण लाव आणि आपली पुळी बाजून घेऊ, ते दिवस आता संपलेला आहेत. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आता जागा झालाय. त्याला काय लागलंय? आपलं कोण? विकासाची भाषा करणारी कोण आणि आपलं घर भरणारी कोण? आम्ही काय टेंडर बाजूर नाही. आमच्या टेंडर असलं तर आमचं घर चालतं असं नाही. त्यामुळे या दिग्गजच्या मायबाप जनतेला मी विनंती करतो, तुम्ही ताकदीनं इथं आपल्या कुटीनानाच्या बाजूने उभा राहायचंय. आपले 2 उमेदवार आहेत, त्यांच्या बाजूने ताकदीनं उभा राहायचंय. आणि पडळकर साहेब आणि बापू साहेबांची मान खाली राहणार नाही, याची जबाबदारी तुमची आहे आणि तुम्ही केलं पाहिजे. आमच्यासाठी नाही, तालुक्यासाठी आपण घेतलं पाहिजे. तालुका कुठे नेऊन ठेवला आपण? या तालुक्यातल्या संस्था आपल्याला चालू करायच्या आहेत आणि देवाभाऊच्या माध्यमातून या तालुक्याला आणि या नगरपंचायतीला ताकदीनं निधी आणायचा आहे. नगरपंचायत तुम्ही बघताय लोकांनी आपल्याला कशासाठी दिल्या? तर या आटपाडी शहराचा विकास करण्यासाठी नगरपंचायत आपल्याला दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. ही 4च्या 4 जिल्हा परिषद गट आपल्याला आणायचे आहेत. 8च्या 8 पंचायत समिती गट आपल्याला आणायचे आहेत. पण ते कवानू त्यावेळी तुम्ही जागे राहताला, तुम्ही गावोगावची लोक जागे राहताला. ज्या गावात आपलं सरपंच आहेत, ज्या गावात आपलं सोसायटीचे सदस्य आहेत, ज्या गावात आपलं सोसायटीचे चेअरमन आहेत, ज्या गावामध्ये ग्रामपंचायतचे सदस्य आहेत आणि ज्या गावामध्ये गाव गाड्यातला माणूस जोपर्यंत जागा होत नाही, जोपर्यंत तुम्ही पळत नाही, तोपर्यंत आपल्याला जिल्हा परिषदेला ताकद लावता येणार नाही. आणि तुम्ही साऱ्याने या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ताकदीनं एकत्र आलं पाहिजे. आणि आज मला वाटतंय कुठं तरी आता तुम्ही सारी जागा झालाय. माळाला बैठकीतल्या कुठे ना तुम्ही इकडं मागं बघितलं तर माळच आहे, सारा काळोखा आणणार आहे आणि पुढं तर बघितलं तर सारी गर्दीच आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, पडळकर साहेबांचा कार्यकर्ता, बापू साहेबांचा कार्यकर्ता आता जागा झालाय. आणि हा जागा झालेला कार्यकर्ता या तालुक्यातलं मतदान भारतीय जनता पार्टीच्या पर्डामध्ये कसं पडेल हे 100% तुम्ही विचार केलाय. तुम्ही गाफील न राहता पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचं जे चिन्ह आहे कमळ, आणि हे कमळ चिन्ह ताकदीनं आपण रुजवायचंय. जिल्ह्यामध्ये बघताय तुम्ही सारं एकत्र झाले. आटपाडी तालुका आणि जत तालुक्यावर त्यांचं विशेष प्रेम आलंय. पडळकर साहेब जिथं असतील त्यांना अडवायचं असते, दुसरं कोण नाही. एक खातर आता बापूसाहेब बोलले, एक खातर पट्ट्याचा आमचा असा आहे, त्याला जतच एक रस्ता माहित आहे आणि आटपाडी आहे. खानापूरला गावाकडे जात नाही, कवठेमंगळला गावाजवळ जात नाही, वाळवाल त्याला माहीतच नाही, शिराळा तर गावातच नाही, मिरजचा तर विशेष नाही, सांगली तर फिरतच नाही. पण आटपाडीवर लय प्रेम, जतवर लय प्रेम. काय प्रेम? पडळकर साहेबाला जिरवायचंय. अरे पडळकर साहेबाला जिरवणारा जन्माला यायचा आहे. कारण पडळकर साहेबांच्या पाठीमाग जातीनं आणि ताकदीनं लोक उभा आहेत म्हणून पडळकर साहेबांना कोण जिरवू शकत नाही. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. पडळकर साहेब आज महाराष्ट्रभर फिरतेत. कशामुळे फिरतेत? अरे तुम्ही एवढं चांगली लोक, कष्टाळू लोक, स्वाभिमानी लोक त्यांच्या मागे ठाम उभा आहात म्हणून पडळकर साहेब आज महाराष्ट्रभर फिरायला लागले. आणि ही कुठेतरी गाड्यांना अडवायचं आहे. कोण म्हणते लिंबूड गटात अडवायचं आहे, कोण म्हणते दिग्गजी गटात अडवायचं आहे, कोण म्हणते खरगणी गटात अडवायचं आहे, कोण म्हणते खरसुंडी गटात अडवायचं आहे. अरे शक्य नाही. ही निवडणूक आटपाडतील जनतेनं हातात घेतलेली आहे. मी आता किती निवडणूक मिटिंग करून आलोय. मी गंडकीची मिटिंग केली, मी तरसवाडीची मिटिंग केली, पारेकरवाडीची मिटिंग केली, झराची मिटिंग केली, आमदार साहेबांनी आता लिंबूडची मिटिंग केली, आमदार साहेबांनी आता गळेवाडीची केली, बापूसाहेब आता शेटपळला चालले. तालुका पिंजून काढायचा आहे. एकट्या पडळकर आणि एकट्या बापूसाहेबांना आहे. तुम्ही साऱ्यांनी तालुका पिंजून काढायचा आहे. घरना घर पिंजून काढायचं आहे. लोकांना सांगायचं आहे भारतीय जनता पार्टीला मतदान का द्यायचं आहे. आणि आपली भूमिका जोपर्यंत तुम्ही सांगत नाही तोपर्यंत साऱ्यापर्यंत पोचत नाही. आणि ही भूमिका पोचवायची जबाबदारी मी तुम्हाला आज देतोय. आणि कुटीनानाला आणि या उमेदवारांना मनापासून शुभेच्छा देतो. तुम्ही सुद्धा कुठं गाफील राहायचं नाही. एक एक मत गरजेचं आहे. कसलाही गडी उभा राहू द्या,
तो म्हणत असेल मी आता उभा राहिले, माझ्याकडे पैसा आहे, माझ्याकडे अमुक आहे तमुक आहे, मी दादागिरी करतो. अरे दादागिरी करणारा दाऊद इब्राहिम सुद्धा दुबईमध्ये दडून बसलाय, पळून गेलाय. दादागिरी आपल्या एकच करू शकतो, भगवान शंकर. दुसरा या धुरीमध्ये दादा कोण नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. बाळूमामाच्या नावानं सांग बरे, म्हणजे तुम्ही लक्षात घ्या. कुणाला तर वाटत असेल मी आता दमदाटी देईल, मीच काय तर करेल, माझा पोरगा उभा आहे, काय काळजी करू नका. कुटी नानासारखा चांगला चेहरा जो सामान्य माणसामध्ये असतो, जो मोठ्या माणसामध्ये जर असला, कायम गर्वानं नतमस्त होणारा माणूस, सामान्य माणसाला घेऊन जाणारा आपण उमेदवार दिलेला आहे. कुठे नानाची उमेदवारी निघाल्यानंतर कळलं नाही गाड्यांना, 3 वाजेपर्यंत त्यांना कळत होतं उमेदवारी कोणाची आहे. नानाची उमेदवारी झाल्यानंतर पुन्हा त्यांच्या चिरंजीवाला फोन जाते, हे तुझा धंदा आहे आणि तुमचं काय आहे. सोपं आहे आता. अरे युपी आमच्याकडे आहे, युपीचा योगी आमच्याकडे आहे, काळजी करू नका. कुठल्या जर एखाद्या कार्यकर्त्याला कोणी दम दिला तर ब्रह्मानंद पडळकरला फोन करा, मी तुमच्या सोबत काय बसणार आहे. मी माझ्या कार्यकर्त्याला ताकद देतो, मी माझ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला ताकद दिली पाहिजे. ज्या विश्वासानं तुम्ही आमच्या पाठीमागे राहताय त्या विश्वासानं कार्यकर्त्याला ताकद द्यायचं काम भारतीय जनता पार्टीच्या नेत्याचं आहे आणि ते मी 100% देतो, हे तुम्ही सांगाय आलो. दिगंजी शहर आहे, फार चांगलं शहर आहे. मी प्रत्येक भाषणामध्ये आपण सांगतो, दिगंजीच्या लोकांचा आदर्श आम्ही घेतला पाहिजे. आम्ही जरकरान घेतलाय. आमच्या बाजारपेठेमध्ये तुम्ही पण जावा, आम्ही व्यापाऱ्यांना फार ताकद देतो. इथल्या नेत्यांनी दिगंजीच्या व्यापाऱ्यांना ताकद दिली आणि दिगंजीची बाजारपेठ आपल्या तालुक्यात नव्हे आता जिल्ह्यामध्ये मोठी झाली आहे आणि चांगल्या पद्धतीने व्यापारी काम करतात. मी व्यापाऱ्यांना विनंती करतो, तुम्ही बाहेर या. आपल्या जीवाभावाचं सोबडी उभा आहेत, आपल्यासोबत खेळलेले बागडेले हे आपले सहकारी आपल्या सोबत आहेत. त्यांना पुढे घेऊन जायची तुमची जबाबदारी आहे, आमची जबाबदारी आहे. आम्ही जबाबदारी पार पडतोय. आम्ही जरी आता भाषण करून पुढे गेलो तर मागचं सारं तुम्हाला सांभाळायचं आहे आणि तुम्ही सांभाळताय. या राजेवाडी पासून अरे खुर्चीला काय झालं बघा, मोडली. सर्व ठिकाणी मी कार्यकर्त्यांना फोन केले, सर्वांना विचारलं कसं आहे, तर साऱ्यांचा प्रतिसाद आपल्याला चांगल्या पद्धतीने आहे. विकासाच्या बाबतीमध्ये आता उद्या येणारच लोक तुमच्याकडे, इथं पण येणार आहेत, इथं पण भाषणं ठोकणार आहेत, इथं पण काही गोष्टी होणार आहेत. कुठल्याही भूलथापाला बळी न पडता तुम्ही अमरशिव बापूंच्या आणि पडळकर साहेबांच्या विश्वासावर, यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवा आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या सर्व सदस्यांना निवडून द्या, एवढीच मी विनंती करतो. आणि तुम्ही सर्वजण या कार्यक्रमाला आला, तुमचं हृदयातून मी आभार मानतो. इथं थांबतो. जय हिंद, जय बाळूमामा.